मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटना मनसे विरोधात आक्रमक झाली। व्यापारी संघटनांकडून मीरा भाईंदरमध्ये बंदची हाक पुकारण्यात आली। मराठीसाठी मनसेकडून फेरीवाल्यांना मारहाण करण्यात आली होती। मारहाणीनंतर व्यापारी संघटना रस्त्यावर उतरली होती। व्यावसायिकांकडून दुकानं बंद ठेवून निषेध आंदोलन करण्यात आले। तर मीरा रोडच्या शांती पार्क परिसरात या ठिकाणी असलेल्या जोधपूर स्वीट्स आणि नमकीन या दुकान मालकाला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याप्रकरणी आज संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये व्यावसायिक व व्यापाऱ्यांकडून दुकानं बंदची हाक पुकारण्यात आली। मीरा भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर आता व्यापारी संघटना मीरा भाईंदरमध्ये आक्रमक झाल्याचं चित्र आहे। जिस प्रकार से हमारे भाई पे हाथ उठाया गया वो सही था क्या? आज मैं बोलता हूँ अगर किसी को तकलीफ है तो सबसे पहले बॉलीवुड इंडस्ट्री को बंद कराइए, स्कूल को बंद कराइए जो इंग्लिश मराठी सब पढ़ा रहे, हिंदी पढ़ा रहा है। तो आपको अगर वो तकलीफ है तो बॉलीवुड इंडस्ट्री तो रोज मूवी बना रहा है, आप उनके साथ खड़े रहते जब आपको तकलीफ नहीं है। किसी व्यक्ति को कोई हार्ट अटैक आ गया तो आप हॉस्पिटल में पूछते हैं क्या डॉक्टर आपको मराठी आती तो ही मेरा इलाज कीजिएगा? हमको ना तो मराठी का विरोध है, ना हिंदी का विरोध है, ना इंग्लिश का विरोध है। हमारा विरोध है कि आपने ये भाषा का विषय बना के हमारे व्यक्ति पे जो हमारे समाज के लोगों पे हाथ उठाना जो चालू किया वो बहुत गलत है, वो सहन नहीं किया जाएगा। पुलिस को इस पे कड़क से कड़क कार्रवाई करनी चाहिए ताकि ऐसा कोई भी आगे जाके इंसिडेंट ना हो। गुन्हा दाखल झालेला आहे। एक मिठाई व्यापाऱ्याला मारहाण केलेली होती आणि मारहाण केल्यानंतर पोलीस स्टेशनला आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। जे आरोपी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे, प्रतिबंधक कारवाई पण करत होते। यात काही लोक आज या ठिकाणी राजस्थानी समाजात जमलेले आहे, त्यांच्या काही मागण्या होत्या, त्यांचं निवेदन स्वीकारून पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत त्यांना अवगत केलेलं आहे। काशीमीरा पोलीस स्टेशनला ज्या व्यापाऱ्याला मारहाण झाली तो मला काल भेटला। त्याने मला सांगितलं मेरा भी बात करने का तरीका गलत था दादा, असं त्याने माझ्या समोर कबूल केलं। तिथे पोलीस पण उभे होते आणि काल रात्री ठरलं की ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन करणार नाहीत। मग काल रात्री भारतीय जनता पक्षाचे कुठले नेते या लोकांवर दबाव टाकत होते की नहीं नहीं ये मत करो, अपन अपने को मोर्चा निकालना ही पड़ेगा। तुम्हाला पाहिजे असेल तर मीरा भाईंदर पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकता। आमची भेट झाली काल रात्री, मी स्वतः तिथे उपस्थित होतो। ठरलं की हा मोर्चा निघणार नाही। आता पण सकाळी त्या दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं, नंतर आता पण मी कुठला तरी ते माजी खासदार राजन विचारेंचा एक व्हिडिओ पाहिला, तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे। जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना। डोंगणात ताकद आहे ना तुमच्या? ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाहू अकबर सोडून। मग तिथे काय नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करत, तिथे काय नाही एका फेरीवाल्याला पकडत। आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार। 2-3 लोक तिथे त्या दुकानामध्ये पाण्याची बॉटल घेण्यासाठी तिकडे गेले, तर त्या दुकानदारांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं की क्या हुआ, आप क्यों काय हे कर रहे हो? त्यांनी सांगितलं की हिंदी भाषेची सक्ती जी होती तो GR रद्द केलाय म्हणून आमची विजयी मिरवणूक चालली आहे। तर तो दुकानदारांनी आगाऊपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं मीरा रोड में मराठी का चलती है या तो हिंदी चलती है। त्याच्यावरनं बाचाबाची झाली। तो अख्खा व्हिडिओ आहे, मला असं वाटतं आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे। त्याच्या आधी त्यांनी काय आगाऊपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो, त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय। आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो, जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो। ही आमची पक्षाची भूमिका आहे। मीरा भाईंदरमध्ये अशी दादागिरी खपून घेऊन जाणार नाही। आणि आज अविनाश जाधवजी हे सुद्धा मीरा भाईंदरला आलं आणि त्यांनी बुडबुडावेचे आरोप लावले की हे सगळी खेळी भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मेहताची आहे। यावेळी व्यापारी सर्व संघटित झाले, एकत्रित झाले
की अशा प्रकारची दादागिरी सहन केली जाणार नाही, म्हणून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने तो मोर्चा काढला आणि आम्ही काढला असतं, लपून छपून नाही काढलं असतं, खोलूनच काढलं असतं. मराठीवर परत मी बोलतो, आम्हाला अभिमानच आहे, महाराष्ट्रात सुद्धा अभिमान आहे, परंतु अशा प्रकारचं मारहाण करणं हे कधीही खपून गेलं जाणार नाही. एखाद्याकडनं काय चूक होत असेल असं वाटत असेल तर तुम्ही तक्रार करा, कोर्टात जा, सरकारकडे जा, पण स्वतःहून मारहाण करणं हे खपून घेऊन जाणार नाही. अविनाश जाधवनी जे काही आरोप केले सगळे ते आहेत, त्याला आम्ही निषेधच करतोय. मराठी रिलीज केली पाहिजे. मराठी भाषेचा अपमान मान्य नाही. मराठीबद्दल सर्व भाषिकांनी सकारात्मकच व्हायला लागेल, किंबहुना शिकावं लागेल, शिकून घ्यावं लागेल असं आमचं मत आहे. पण म्हणून अमराठी माणूस किंवा अमराठी बोलणाऱ्याला सोप देणं हे गैरकृत्य आहे, अयोग्य आहे आणि असे कृत्य कायदा सुव्यवस्थेत मान्य नाही. त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.